स्वतंत्रता, बंधुता व न्याय या मूल तत्वावर आधारित धम्म देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राज्यघटने शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना त्रिवार वंदन करतो। तथागत भगवान बुद्ध यांच्या जीवनामध्ये मोठमोठाले राजे महाराजे, मोठमोठाले व्यापारी यांनी तथागत भगवान बुद्धांचा उपदेश ऐकल्यानंतर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली। त्यापैकी आपण राजा बिंबिसार यांची धम्मदीक्षा बघितलेली आहे आणि आज आपण या ठिकाणी बघणार आहोत कौशल नरेश राजा प्रसेनजीत यांना धम्मोपदेश व त्याची उपासक दीक्षा। एकदा भगवान बुद्ध आल्याचे ऐकून राजा प्रसेनजीत आपल्या राजेशाही इतमामासह जेतवन विहारात गेले। हात जोडून वंदन करीत ते तथागत भगवान बुद्धांना म्हणाले, माझे हे शूद्र आणि अप्रसिद्ध राज्य खरोखर आज भाग्यवान झाले आहे, कारण आपल्यासारखा सत्याचा राजा धर्मराज जगन्नायक उपस्थित असताना या राज्यावर आपत्ती आणि संकटे कशी ओढवतील, असे तो भगवंतांना उद्देशून राजा प्रसेनजीत म्हणाला। ज्या अर्थी आता मला आपल्या पवित्र चरणांचे दर्शन झाले आहे, त्या अर्थी आपल्या धम्मामृताने मला आपले जे धम्मामृत आहे ते प्राशन करू द्या। तथागतांनी जो उपदेश केला तो सर्वांसाठी श्रवणीय असा आहे। त्या ठिकाणी कौशल नरेश राजा प्रसेनजीतास भगवंत म्हणाले, आपली बरी वाईट कृत्ये नेहमी आपल्या छायेप्रमाणे आपला पाठपुरावा करीत असतात। सर्वात अधिक गरज कशाची असेल तर ती करुणामय हृदयाची आहे। आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एक पुत्राप्रमाणे माना। राजेशाही बडेजावास अधिक महत्त्व देऊ नका किंवा तोंडपूजा करणाऱ्यांची गोड शब्दात केलेली स्तुतीसुद्धा आपण ऐकू नका। तपश्चर्येने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीही लाभ नसतो, म्हणून धम्माचे चिंतन करा व सदाचाराच्या नियमांचे महत्त्व ओळखा। दुःखाचे व अनिष्ट गोष्टींचे पर्वत आपल्याभोवती सर्वत्र उभे आहेत आणि खऱ्या धर्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकेल। अन्याय करू नये। कामाग्नीचे भय सर्वांसाठी आहे। जेथे वासना असते तिथे सत्य राहू शकत नाही। ज्याला हे ज्ञान झाले आहे त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते, असे भगवंत त्याला सांगतात। सर्व पंथांची शिकवण याच्यावरच केंद्रित झाली पाहिजे, कारण त्याच्याखेरीज ज्ञान हे अशक्य आहे। भगवंत त्याला सांगतात की जेवढे पंथ असतील त्या पंथांची जे शिकवण आहे ती याच्यावरच केंद्रित झाली पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं त्याला त्या ठिकाणी ज्ञान हे प्राप्त होऊ शकते आणि ज्ञान हे खऱ्या अर्थानं त्याच्यावरच आधारलेलं आहे। सत्य हे सर्वांसाठी सारखे आहे। ऋषीचीही अधोगती होऊ शकते आणि सामान्य
कुटुंबवत्सल माणसेही ऋषीपदाला पोहोचू शकतात. काम वासनेच्या भोवऱ्यात फसेल त्याचे बाहेर पडणे कठीण आहे. जी व्यक्ती जी काम वासना आहे त्याच्या जर का भोवऱ्यात म्हणजे त्याच्या चक्रीवात जर का फसलेली असेल तर ती बाहेर पडू शकत नाही असे त्याला भगवंत या ठिकाणी सांगतात. आपण नेहमी सत्कर्मेच करावीत. सत्कर्म म्हणजे आपण जे काही जीवन जगत असताना जे कार्य करतो ते कार्य करत असताना चांगलेच आपण कार्य केले पाहिजे. आपल्या प्रजेविषयी चांगले कार्य आपण केले पाहिजे असे भगवंत या ठिकाणी राजा परीक्षितजी त्याला सांगतात. आपल्या हातून कोणत्याही प्रकारचे दुष्कृत्य होऊ नये म्हणून आपण आपले विचार तपासून पाहूया. कारण आपण जे पेरतो तेच आपणास मिळते. अर्थात माणूस कोणतेही जे कृत्य करत असेल जर का चांगले कृत्य करत असेल तर ते चांगलंच पेरले जाते आणि वाईट कृत्य जर का करत असेल तर ते वाईटच त्या ठिकाणी पेरले जाते आणि जे आपण पेरतो तेच त्या ठिकाणी उगवते. म्हणून आपल्या हातून कोणत्याही प्रकारे दुष्कृत्य होऊ नये असे भगवंत त्याला या ठिकाणी सांगतात. सत्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठी अविरत प्रयत्नशील असावे, स्वयंप्रकाशित व्हावे. अर्थातच म्हणजे आपण सत्याचं जे ज्ञान आहे त्याच्यासाठी सतत आम्हाला सत्य प्राप्त व्हावं, सत्याचं ज्ञान प्राप्त व्हावं त्याच्याकरता आम्ही सतत प्रयत्नशील असलं पाहिजे. मग प्रयत्नशील असलं पाहिजे त्याचाच अर्थ असा आहे की आम्ही स्वयंप्रकाशित असलं पाहिजे. म्हणजेच आम्ही जीवन जगत असताना सत्य मार्गावर चालून सत्याचा शोध घेतला पाहिजे आणि आम्ही सतत ज्ञानीमंत असलं पाहिजे. म्हणजेच आम्ही या ठिकाणी स्वयंप्रकाशित असलं पाहिजे. म्हणजे आम्ही सत्याचा जो प्रकाश आहे तो आम्ही या ठिकाणी घेतला पाहिजे. त्यालाच या ठिकाणी स्वयंप्रकाशित असं म्हटलेलं आहे. जीवनाची चंचलता समजून घेतली पाहिजे. म्हणजे प्रत्येक माणसाचं जे जीवन आहे ते चंचल आहे. चपळता माणसाच्या अंगी आहे, परंतु त्या चपळतेचा आपण या ठिकाणी चांगला उपयोग करून घेतला पाहिजे असे भगवंत त्याला सांगतात. मन हे सतत उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असू द्या. सद्वर्तनाच्या राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नका आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा. असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाळ टिकेल असे भगवंत त्याला या ठिकाणी सांगतात. म्हणजे आपलं जे मन आहे त्याचं जे ध्येय आहे ते उदात्त असलं पाहिजे. उदात्त आणि आपल्या ज्या मन आहे त्याच्या मनामध्ये एक चांगल्या विचारांची निष्ठा असली पाहिजे, एक निश्चय असला पाहिजे. आणि आपण ज्यावेळेस आपला जो राजधर्म आहे त्या राजधर्मामध्ये सद्वर्तन आपण केलं पाहिजे. म्हणजे जे आपल्या राज्यकारभारातील जे जनता असेल, प्रजा असेल त्यांच्याशी आपण आपला जो राजधर्म आहे ते आपण चांगल्या पद्धतीनं आपण त्यांच्याशी वर्तन केलं पाहिजे. आपण वाईट वर्तन करू नये, म्हणजे चांगल्या वर्तनाचं उल्लंघन आपण या ठिकाणी करू नये. आणि बाह्य म्हणजे आपल्या मनाच्या जो चांगुलपणा आहे त्याच्या व्यतिरिक्त जे काही आपण जे काही आनंद या ठिकाणी उपभोगण्याचा प्रयत्न करतो, क्षणिक सुखाचा जो काही उपभोग या ठिकाणी घेण्याचा आपण प्रयत्न करतो, तर त्यापासून आपण बाह्य सुखावर आपण अवलंबून न राहता आपल्या मनाला जे काही चांगलं पटेल त्याचाच आपण या ठिकाणी उपयोग केला पाहिजे. आणि प्रजेप्रतीसुद्धा आपण या ठिकाणी चांगलं वागलं पाहिजे असं भगवंत त्याला समजून सांगतात. आणि असे केल्याने आपली जी कीर्ती आहे ती कीर्ती सर्व सामान्य माणसामध्ये चिरंकार हे टिकून राहते. भगवान बुद्धांची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतःकरणामध्ये साठविली आणि त्यांचा उपासक होण्याचे त्यांना वचन दिले. म्हणजे या ठिकाणी भगवान बुद्धाला त्यांनी वचन दिले की मी या ठिकाणी आपला उपासक होण्याचं त्यांनी असं वचन दिलं. भगवान बुद्धांनी
जे आपल्या वाणीमधून जे अमृताप्रमाणे राजाला अत्यंत जे काही मौल्यवान या ठिकाणी उपदेश केला, तो उपदेश ऐकून राजानं त्या ठिकाणी भगवान बुद्धाचा वचनबद्ध झाले आणि त्यांना सांगितलं की मी यानंतर आपला उपासक म्हणून या ठिकाणी जगेल, असं त्या ठिकाणी त्यांनी राजा प्रसेनजिताने तथागत भगवान बुद्धांना या ठिकाणी उपासक होण्याचं वचन दिलं आणि तथागताने सुद्धा राजाला उपासकाची या ठिकाणी दीक्षा दिली. आणि तो दिवस जो होता तो दिवस म्हणजे भाद्रपद पौर्णिमा इसवी पूर्व 514. तर या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांनी मोठमोठा राज्य असतील, ब्राह्मण असतील, या सर्वांना उपदेश केल्यानंतर त्या सर्वांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन उपासक म्हणून त्यांनी बौद्ध धर्माप्रमाणे आचरण करून आपलं जीवन या ठिकाणी मंगल केलं. आणि तथागत भगवान बुद्धाचा जो धम्मा आहे त्या धम्माला सुद्धा आश्रय देण्याचा प्रयत्न केला आणि आश्रयसुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या राजांनी बौद्ध धर्माला दिला.